नमस्कार. तर आत्ता आलेलो आहे परशुरामांच्या मंदिराच्या इथे, अगदी पायथ्याशी आलेलो आहे. हे बघा, इथे पायथ्यापर्यंत गाडी येते. तुम्हाला कोणाला यायचं असेल तर छोटी गाडी असेल तर तुम्ही पायथ्यापर्यंत घेऊन येऊ शकता. आणि इकडे बघा, ह्या पूर्ण पार्किंग आहे. हे पार्किंगमध्ये तुम्ही इथे पार्क करू शकता गाड्या, आपल्या मोठ्या गाड्या, कारण रस्ता थोडासा छोटा आहे, त्यामुळे मोठ्या गाड्या शक्यतो आणू नये. छोटी गाडी कोणाची असेल तर तुम्ही आणू शकता. आता इथून आपल्याला, इथून बघा माझ्या मागून हा जो रोड दिसतो इथून आपल्याला वरती जायचं आहे. तर चला वरती भेटूयात. या समोरची जी तुम्ही गेलात तर या साईडला ही सुंदर अशी गोशाळा आहे आणि या साईडला टॉयलेट आहे. तर तुम्हाला इथून असं वरती जाऊन सुंदर मस्त अशी गोशाळा आहे. हे बघा, हे आमचे साहेब गाईंबरोबर थोडा अशा प्रकारची बघा सुंदर गोशाळा आहे. गोशाळेमध्ये पण त्यांनी म्हणजे वेल मेंटेन केलेली गोशाळा आपण म्हणू शकतो. इथून बघा हे असं सुंदर श्री परशुरामांचं मंदिर, खूप रमणीय वातावरण आहे. इथे एक सुबक वातावरण. इथे ब्रह्मानंद स्वामी स्मृती केंद्र, इथे मंगल कार्यालय आहे, अग्निहोत्र. सुरुवातीलाच हे सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे. त्याच्यानंतर हा भव्य दिव्य देखावा इथे तुम्हाला दिसतंय. संस्थान श्री भार्गवराम परशुराम, सुंदर देखावा आपल्याला बघायला मिळतो. कासोबो मंडळी, जर तुम्ही इकडे परशुराम मंदिराकडे येणार असाल, श्री क्षेत्र परशुराम भगवान यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली ही भूमी, आणि इथे येत असाल तर खरंच या. तुम्ही कधी चिपळूणला जात असाल तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा, कारण इकडे आल्यावरती जे समाधान मिळतं आणि इकडे जे सुबक काम केलेलं आहे मंदिराच्या वरती, तर ते तुम्ही जे इकडचं जे स्ट्रक्चर आहे, इकडची जी मंदिर बांधणी आहे किंवा बाकीच्या गोष्टी जर तुम्ही बघाल तर खूप 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 सुंदर बघायला मिळेल. आता मागे तुम्ही बघताय हा जो स्तंभ दिसतोय तो सुद्धा बघा, त्याच्या मागचे बघा, मागचं मंदिरसुद्धा हे बघा. ही जी छोटी सुद्धा मंदिर आहेत तीसुद्धा एवढी सुंदर बांधलेली आहेत मंडळी. खरंच कमाल बांधलेले आहेत. आणि कोकणातला चिरेबंदी जांभ्या दगडाचं काम तर बाबा अप्रतिम. म्हणजे तुम्हाला एक खरंच मनमोहक वातावरण आहे सगळं. खरंच इकडे नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.